नमस्कार. फॅशन शोमध्ये माच्या दमदार एंट्रीमुळे कावेरी आणि विद्या तो फॅशन शो जिंकलेले असतात. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. कावेरी आणि विद्या माला मिठी मारतात. त्यांना खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला लगेच कावेरी मोठ्याने बोलते, खरं सांगू का, ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पण आयत्या वेळी खूपच प्रॉब्लेम आले. म्हणूनच आमच्या फॅमिली मेंबरला हाताशी धरून आम्हाला ही स्पर्धा अटेंड करावी लागली. पण या स्पर्धेचं मेन श्रेय ज्याला जातं ती म्हणजे आमची मा. आमच्या मामुळे ही स्पर्धा आम्ही जिंकू शकलो. तेव्हा लगेच सुलक्षणा माईक हातात घेते आणि बोलते, खरं सांगायचं तर या पोरींना हा बिझनेस करण्यापासून मीच थांबवलं होतं. पण माझं कुटुंब कोणत्या संकटात असेल तर मी गप्प नाही राहू शकत. आणि आज मात्र माझ्या कुटुंबाला माझी गरज होती आणि तेव्हा जर का मी त्यांची साथ दिली नाही तर या घरची करता करविता मी असं कसं काय म्हणू शकते. हे ऐकल्यानंतर कावेरी बोलते, खरं सांगू का मा, मला खूपच आनंद झालाय. एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही. मा, मला खूपच खूपच आनंद झालाय. त्यावेळेला लगेच मा मोठ्याने बोलते, कावेरी विद्या हे तुमच्या कामाचं श्रेय आहे आणि तुम्ही उगाचच मला देताय. तेव्हा लगेच कावेरी बोलते, खरं सांगू का, हे आमच्या कामाचं श्रेय तरी सुद्धा तुमचा पाठिंबा होता म्हणूनच तर आम्ही ही स्पर्धा जिंकलोय. मा, तुमच्या दमदार एंट्रीमुळे आम्ही शेवटी सिक्सर मारला. तेव्हा लगेच मा बोलते, खरं सांगायचं तर आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. ही स्पर्धा जिंकलात ना म्हटल्यावरती सगळं काही जिंकल्यासारखंच आहे. हे ऐकल्यानंतर मात्र माला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला लगेच जज साहेब स्वतः बोलायची सुरुवात करतात. ते म्हणतात, खरंच कमाल आहे. तुमच्या कुटुंबामध्ये एवढं प्रेम आहे की ते प्रेम तुमच्या डोळ्यातून दिसतं. तुमची एकजूट खरंच खूपच महत्त्वाची आहे आणि असंच कायम एकत्र राहा. तुमच्या सुना तुमच्याबद्दल भरभरून बोलतात. यापेक्षा आणखीन तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा सुलक्षणाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. जज साहेब म्हणतात, खरंच मानलं पाहिजे तुमच्यासारख्या कुटुंबाला. आजच्या पेचात सुद्धा तुम्ही तुमची जी परंपरा आहे ती टिकवून ठेवलेत. तेव्हा मात्र कावेरी खूपच खुश असते. सगळेजण स्पर्धा जिंकल्यानंतर ट्रॉफी घेतल्यानंतर घरी आलेले असतात. त्यावेळेला कावेरी आणि विद्या माचं खूपच कौतुक करत असतात. त्यावेळेला लगेच मा, काय चाललंय तुमचं, किती कौतुक करणार आहात माझं, आता बस करा. कौतुक करण्याला सुद्धा एक मर्यादा असते. आणि तसंही कावेरी, विद्या, तुम्ही माझं कौतुक केलं म्हणून तुमची कामातून सुटका नाही बरं का. जा, चला जेवणाचं बघा. सगळ्यांची पोटं भरायची आहेत. भूक लागली आहे सर्वांना. की तुम्ही स्पर्धा जिंकलात याच याने सर्वांची पोटं भरली असं तुम्हाला वाटतंय. त्यावेळेला कावेरी बोलते, मा, आम्ही आता लगेच स्वयंपाक करतो. तेव्हा लगेच मा बोलते, कावेरी, विद्या, खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय. मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतोय, बाळांनो, तुम्ही दोघीही मिळून बिझनेस छान प्रकारे सांभाळालच, पण बिझनेस करता करता तुम्ही घर सुद्धा छान सांभाळाल. हे ऐकून अमृताच्या मात्र तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. ती खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, बस झालं. काय चाललंय तुमचं. येता जाता नुसतं सारखं सारखं नुसतं कौतुक कौतुक कौतुकच चालू आहे. जरा तरी तुमचं हे कौतुक बंद करा. खरंच मला या कौतुकाचा खूप त्रास होतोय. तेव्हा लगेच मा बोलते, तुला कुणी विचारलं तुला त्रास होतोय की काय होतंय ते. हे बघ, तुझं तू बघ. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस. तेव्हा लगेच अमृता बोलते, मा प्लीज समजून घे ना, असं काय करतेस. तेव्हा लगेच मा बोलते, अमृता, मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड. परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस. तेव्हा मात्र अमृताला खूपच राग आलेला असतो. अमृता लगेच मोठ्याने बोलते, मा प्लीज समजून घे ना. तेव्हा लगेच मा बोलते, मला तुला समजून घ्यायचंच नाही आहे अमृता. खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. निघ इथून. तेव्हा कावेरी बोलते, माने काय सांगितलं ऐकलं नाहीस का. आज आम्ही ही स्पर्धा जिंकलो ती फक्त आणि फक्त मामुळेच. तेव्हा मात्र सुलक्षणा बोलते, कावेरी, आता हे कौतुक पुरे झालं.
हे कौतुक आता बंद करा. आणि खरं सांगायचं तर हे कौतुक बंद केलं तर बरं होईल. त्याच वेळेला लगेच विद्या बोलते, मी सांगू शकत नाही मा. तुमच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. कावेरी वहिनींनी मला खूप मदत केली या बिझनेससाठी. खरं तर स्वप्न माझं, पण कावेरी वहिनी मात्र खूप संकटांना पार करून या स्वप्नासाठी झगडले आहेत. तेव्हा लगेच यश बोलतो, विद्या वहिनी आता ते सर्व राहू देत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा हार मानायची नाही. तेव्हा लगेच मा बोलते, खरं सांगू का विद्या, तू कधीच हरलेलं मला आवडणार नाही आणि मी तुमच्या सोबत आहे ना. तेव्हा मात्र यमुना बोलते, विद्या वहिनी खरं सांगू, तुम्ही आज जे काही दोघींनी मिळून केलं ते खरंच खूप छान केलं. तेव्हा कावेरी बोलते, यामिनी ताई, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत होतात. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या राहिलात. तेव्हा यमुना बोलते, खरं सांगायचं तर मी हे सर्व आपल्या घरासाठी केलं कावेरी. आणि काही झालं तरी तुम्हाला हरलेलं मी कोणासमोरही बघू शकत नाही. तेव्हा यश बोलतो, कावेरी बघितलं का, यामिनी कितीही चिडलेली असली, कितीही रागवली, कितीही कटकारस्थानं केली ना, तरी सुद्धा यामिनी असं कधीच वागणार नाही. कळतंय का तुम्हाला? तेव्हा मात्र यामिनी बोलते, यश तुझ्या बोलण्याचा उद्देश मला समजतो या, आणि आता बस कर हे तुझं जे काही चाललंय ते. तेव्हा मात्र यश बोलतो, यामिनी असं काय करतेस तू, प्लीज यामिनी माझा विचार कर ना. तेव्हा लगेच यमुना बोलते, नाही आता मला कोणाचाच विचार करायचा नाही, कारण मला भूक लागली आहे, काहीतरी जेवणाचं बघा ना. तेव्हा कावेरी बोलते, हो हो आम्ही बघतो. आणि त्या दोघेही आत गेलेले असतात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अमृता मात्र खूपच चिडलेली असते. ती मोठ्याने बोलते, आता बस झालं. खरं सांगायचं तर आता मला या विषयावर बोलायचंच नाहीये. हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. पण खरं सांगायचं तर लवकरात लवकर या धर्माधिकाऱ्यांना मला उद्ध्वस्त करायचं आहे. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि काही झालं तरी मी या धर्माधिकाऱ्यांना उद्ध्वस्त करणारच. तेवढ्यात तिथे उदय आलेला असतो आणि उदय बोलतो, तुझ्या मनात जे चालू आहे ना ते बंद कर, कारण तुझं हे स्वप्न कधीच साक्षात पूर्ण होणार नाही. हे ऐकताच अमृता बोलते, उदय प्लीज असं नका ना बोलू, माझ्यावरती विश्वास ठेवा ना उदय, मी मुद्दामून असं काहीच करत नाही आहे उदय प्लीज. त्यावेळेला उदय खूपच चिडलेले असतात. ते मोठ्याने बोलतात, पुरे झालं आणि आता हा विषय संपव, आणि तुला या घरात राहायला दिलंय ना तेच तुझं नशीब समज, नाहीतर नको ते होऊन बसेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अमृता आता शांत बसेल की पुन्हा काही ना काहीतरी कारस्थानं करतच राहील? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.